पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. ख्रिस्त सभा आज अतिपवित्र त्रैक्याचा रविवार साजरा करीत आहे. द फीस्ट ऑफ मोस्ट होली ट्रिनिटी. पेंटेकोस्टच्या सणानंतर संपूर्ण जगात विश्वव्यापी ख्रिस्त सभा हा नंतरचा रविवार हा पवित्र त्रैक्याचा रविवार साजरा करीत आहे. पवित्र त्रैक्य म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, तीन वेगळ्या व्यक्ती परंतु एकच देव, तिघांमधील ऐक्य म्हणजे पवित्र त्रैक्य. या पवित्र त्रैक्याकडे आपल्या पॅरिससाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या गाव परिवारासाठी ऐक्य भावना अशीच अबाधित राहावी, समूह भावना अबाधित राहावी म्हणून विशेष प्रार्थनेची याचना करूया. आज 31 मे, या मेच्या महिन्यात परमेश्वराने आपला सांभाळ केला, त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. उद्यापासून नवीन महिना परमेश्वर आपल्याला देत आहे. जून महिन्यात शाळा सुरू होत आहेत. मुलांच्या अभ्यासासाठी विशेष प्रार्थनेची याचना करूया. आणि अनेक धर्मगुरू बदली होऊन नव्या पॅरिसमध्ये जात आहेत. आज माझी देखील इथे अशी शेवटची मिस्सा आहे आणि म्हणून माझ्यासारखे जे अनेक धर्मगुरू आहेत त्या नव्या पालखी कार्यासाठी देखील त्यांच्यासाठी या मिस्सामध्ये विशेष प्रार्थना करूया. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ मी कबूल करतो, कल्पनानी, शब्दांनी, कृत्याने मी पाप केले, माझा म्हणून इथे तुम्हाला पवित्रपणे सत्य व तुम्हाला वगैरे मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सार्वजनिक जीवनाकडे देवो.
सर्व समर्थ बाबा आम्हाला सत्याचे दर्शन घडविण्यासाठी आपला पुत्र व आम्हाला पवित्र करण्यासाठी आपला पवित्र आत्मा तो आम्हाला पाठवला. त्याच्यामध्ये तुझ्या जीवनाचे दिव्य रहस्य आम्हाला कळून येईल. तुझ्यावर श्रद्धा प्रकट करून व त्याप्रमाणे आचरण करून तुझी तीन व्यक्ती स्वरूपे परमेश्वर म्हणून भक्ती करण्याचं मला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मोशेने सकाळी उठून 2 दगडी पाट्या आपल्या हातात घेतल्या आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे तो सिनाय पर्वतावर चढून गेला. तेव्हा परमेश्वर मेघातून उतरला आणि तेथे त्यांच्यापाशी उभा राहिला. परमेश्वराने त्यांच्या समोरून जाताना अशी घोषणा केली, परमेश्वर दयाळू आणि कृपाळू देव, मंद क्रोध, दयेचा व सत्तेचा सागर. तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लावून नमन केले आणि तो म्हणाला, हे प्रभू, तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असेल तर प्रभूने आमच्याबरोबर चालावे. ते लोक ताठ मानेचे आहेत हे खरे, तरी आमचा अन्याय आणि पाप यांची क्षमा कर आणि आम्हाला आपले वतन समजून आमचा अंगीकार कर. हा प्रभूचा शब्द आहे. येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता. पौलाचे करंथीकरास 2 पत्र यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण असो, तुम्हाला पूर्णता लाभो, समाधान मिळो, तुम्ही एक चित्त व्हा, शांतीने राहा,
म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुम्हाबरोबर राहील. पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना सलाम करा. सर्व पवित्र जन तुम्हाला सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू जो देव आहे, जो होता आणि जो येणार आहे, त्या पिता पुत्र आणि पवित्र आत्म्यांचा गौरव असो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहानने शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू निकोदेमला म्हणाला, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास करतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. तो त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा न्यायनिवाडाचा प्रसंग येत नाही. तो विश्वास ठेवत नाही, त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. प्रभूचे शुभवर्तमान. अधिक 1 = 3. परंतु आजच्या सणाचा नियम आहे 1 + 1 = 1 = 1. 1 + 1 + 1 = 1. जे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे 3 वेगळ्या व्यक्ती आहेत, तरी तिघांमध्ये एक देव आहे. आपल्याला गणिताचा नियम वेगळं सांगते, पण विज्ञानाचा नियम आपल्याला हे समजून सांगण्यास मदत करते. आपण विज्ञानामध्ये पाण्याच्या अवस्था ऐकलेल्या आहेत. 3 अवस्था आहेत: द्रवरूप, घनरूप, वायुरूप, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. आणि तेच पाणी जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होते. तोच बर्फ उन्हामध्ये ठेवला तर त्याचं बाष्पीभवन होऊन त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. त्याच पाण्याच्या 3 अवस्था. तशाच 3 व्यक्तींमध्ये एक परमेश्वर, आणि तोच परमेश्वर म्हणजे पवित्र त्रैक्य. आणि त्या पवित्र त्रैक्याचा सोहळा आज संपूर्ण जगात ख्रिस्त सभा साजरी करीत आहे. या 3 व्यक्तींची 3 कार्य आहेत, परंतु एकच देव आहे. सुरुवातीला आपण जुन्या करारात बघतो की पवित्र पिता, परमेश्वर पिता यांनी निर्मितीचं कार्य केलं. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण बघत आहोत, गॉड हू फॉर्म द वर्ल्ड. त्यानंतर पवित्र पुत्र, परमेश्वराचा पुत्र, त्याने तारणाचं काम केलं, हू रिफॉर्म द वर्ल्ड. आणि मग पवित्र आत्मा, हू इज बीन ट्रान्सफॉर्मिंग द वर्ल्ड. म्हणजे पवित्र परमेश्वर पित्याने निर्मितीचं कार्य केलं, पवित्र पुत्राने तारणाचं काम केलं, आणि पवित्र आत्मा हे सँटिफाय करण्याचं म्हणजे पवित्रीकरणाचं कार्य जगात करत आहे. या तिघांची वेगळी कार्य असली तरी आपल्यासाठी एकमेव आणि सर्वोच्च देव म्हणजे पवित्र त्रैक्य आहे. त्याच त्रैक्याची आपण आराधना करतो, त्याच त्रैक्यापुढे आपण नतमस्तक होतो आणि वंदन करीत असतो. ह्या त्रैक्य समजणे म्हणजे हे एक रहस्य आहे. एखादा प्रश्न असला तर प्रश्नाला उत्तर असते, पण जे रहस्य असते
एव्हरी क्वेश्चन हॅज गॉट आन्सर. द मिस्ट्री, रहस्य, वी नीड टू रिव्हील इट. ते उलगडण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि ते उलगडण्यासाठी श्रद्धेची आवश्यकता असते. जेवढी श्रद्धा बळकट तेवढं ते रहस्य उलगडण्यासाठी आपल्याला मदत होत असते. आणि पवित्र त्रैक्य आहे, रहस्य आहे, ते श्रद्धेच्या प्रकाशात आपण उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण जी प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेची सुरुवात देखील पवित्र त्रैक्याच्या प्रार्थनेने करतो आणि प्रार्थनेचे समारोप देखील पवित्र त्रैक्याच्या प्रार्थनेने करत असतो. आपल्या मिसाची सुरुवात, या मिसाच्या सुरुवातीला धर्मगुरूची प्रार्थना म्हणतात ती संत पौलाच्या करंथीकरास पाठवलेल्या पत्रामधून घेतलेली आहे, जी आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकलेली आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, ह्या तिन्ही तीन व्यक्ती म्हणून एक जो देव आहे त्या देवामध्ये तीन व्यक्तीची कार्य काय आहे की परमेश्वर पिता हा आपल्यावर प्रेम करतो आणि बिनशर्त प्रेम करतो. त्याने भरभरून प्रेम केलेलं आहे. त्याने या सृष्टीची निर्मिती केलेली आहे, आपल्याला निर्माण केलेलं आहे. ते परमेश्वराचं पहिलं प्रेम. त्याच्यानंतर परमेश्वराने दुसरं प्रेम व्यक्त केलं ते म्हणजे त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे परमेश्वराने पवित्र आत्मा दिला. हे सगळं केवळ परमेश्वराने मानवावर असलेल्या प्रेमापोटी दिलेलं आहे. आणि परमेश्वराची प्रीती आपण बघत आहोत. परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आपल्याला लाभत आहे. तो कृपेचा झरा आहे, तो दयेचा झरा आहे, दयेचा सागर आहे. आणि ती कृपा अखंडित वाहत आहे आणि ती आपल्याला लाभत आहे. की प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, फेलोशिप, एकत्र येणे, पवित्र आत्मा या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम करत आहे, जी सहभागिता आपल्याला आवश्यक आहे. प्रिय बंधू भगिनीनो, आपले जे सगळे साक्रामेंट आहे ते साक्रामेंट पवित्र त्रैक्याच्या प्रार्थनेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्याला प्रिनेटरी फॉर्म्युला म्हणतो की पवित्र त्रैक्याची प्रार्थना. आपण एखाद्या बाळाचा बाप्तिस्मा करतो. बाळाचं बाप्तिस्मा करत असताना त्याच्या डोक्यावर पवित्र पाणी ओतलं जातं. तेव्हा कोणतेच फादर असं म्हणत नाही की मी फादर लिओ किंवा मी फादर अम्ब्रोस या बाळाला आता बाप्तिस्मा देतो. आम्ही फक्त सेवक आहोत. खरा बाप्तिस्मा हा पवित्र त्रैक्याद्वारे होत असतो. आणि म्हणून तिथे ती त्रैक्याची प्रार्थना असते की मी पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने या बाळाला बाप्तिस्मा देतो. पुढे बाप्तिस्म्यानंतर तुम्ही सगळे साक्रामेंट घ्या. प्रायश्चित्त साक्रामेंटच्या शेवटी धर्मगुरू ॲब्सोल्युशनची प्रार्थना म्हणतात की पापक्षमेची प्रार्थना. ती प्रार्थना देखील धर्मगुरू स्वतः असं म्हणत नाही की मी तुझ्या पापाची क्षमा करते. जगातले कोणतेच फादर किंवा बिशप किंवा पोप ही पापाची क्षमा करत नाही, तर ते पवित्र त्रैक्याच्या द्वारे की मी पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुझ्या पापाची क्षमा करते. हे पवित्र त्रैक्याचं आणि नंतरचे सगळे साक्रामेंट घ्या. पवित्र ख्रिस्त शरीर, दृढीकरण, लग्न, रुग्णभंग हे साक्रामेंट त्रैक्याच्या प्रार्थनेशिवाय पूर्ण होत नाही. आणि पवित्र त्रैक्य म्हणजे आपल्या उपासना पद्धतीमधला अविभाज्य भाग आहे. ते आपण समजून घेतलं पाहिजे. आज पवित्र त्रैक्याचा सण साजरा करीत असताना त्रैक्यामध्ये जसं ऐक्य आहे तसं आपल्याला आज ऐक्य अबाधित राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे, प्रयत्न करायचे आहेत. आज विविध कारणामुळे ऐक्य अबाधित राहिलं जात नाही. ऐक्यामध्ये फुटीरता निर्माण होत आहे. मग ते ऐक्य आपल्या कुटुंबातलं असू दे, गाव परिवारातलं असू दे, पॅरिशमधलं असू दे, समाजातलं असू दे, या देशातलं असू दे. जेव्हा लोक समूहाने ऐक्य भावनेने राहतात तेव्हा त्यांची उत्तरोत्तर चौफेर प्रगती होताना आपल्याला दिसते. पण जेव्हा लोक गटातटात विभागले जातात, ऐक्य विभागलं जाते, ते ऐक्य राहत नाही. विविध कारणामुळे असते. काही वेळेला भावना दुखावल्यामुळे, काही वेळेला एखाद्या जातीपातीच्या गोष्टीमुळे लोक या गटाचा, मी ह्या गटाचा, तो त्या पक्षाचा, तो त्या विभागाचा, तो त्या पंथाचा, असं जेव्हा विभागणी होते तेव्हा ऐक्य राखले जात नाही. ऐक्य जेव्हा राखले जात नाही तेव्हा उन्नतीवर, प्रगतीवर, विकासावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणून पवित्र त्रैक्याचा हा सण साजरा करीत असताना आपण ऐक्य अबाधित राहण्यासाठी आपल्या कुटुंबात, सुरुवात कुटुंबातून, मग आपल्या गाव परिवारात, पॅरिशमध्ये आणि संपूर्ण जगभरात विश्वव्यापी ख्रिस्त सभेमध्ये आपल्यामध्ये ते ऐक्य वाढीस लागावं त्यासाठी प्रार्थना करायची आहे.
आणि त्यासाठी महत्त्वाच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की परमेश्वर पित्याने आपल्यावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाचा अनुभव आपण सतत घेत राहिलं पाहिजे. त्याची आपल्याला जाणीव राहिली पाहिजे की परमेश्वराने आपल्यावर बिनशर्त प्रेम केलेलं आहे आणि जसं त्याने प्रेम केलेलं आहे तसं आपल्याला इतरांना प्रेम देता आलं पाहिजे. परमेश्वराचा पुत्र हा सतत आपल्याला त्याची कृपा देत आलेला आहे. ती कृपा आपल्या शब्दाद्वारे आचरणाद्वारे आपल्याला इतरांना देता येईल का? आणि परमेश्वराचा पवित्र आत्म्याची सहभागिता फेलोशिप ही सहभागिता म्हणजे एकत्र येणे. अनेक गोष्टीसाठी आपण एकत्र येतो पण अनेक गोष्टी एकत्र येण्यासाठी अडथळे ठरत आहेत. आज आपण चिंतन आणि मनन करूया की आपल्याला एकत्र येण्यासाठी कोणत्या गोष्टी अडथळा ठरत आहेत. त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी पवित्र त्रैक्याकडे विशेष मध्यस्थीची याचना करूया आणि प्रार्थना करूया. आमेन. सर्व उत्पन्नकर्ता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता आणि परमेश्वराचा एकमेव साथ जन्मलेला पुत्र एकच प्रभू येशू ख्रिस्त यावर विश्वास आहे. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खरा परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्र असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. तो आम्हासाठी आणि आमच्या धर्मासाठी स्वतःला उल्लंघन आणि त्याच्या बलिदानाच्या वेळेला तुम्हाला वेळेपासून शरीर केले आणि तो मनुष्य आम्हा सगळ्याला दिली. तो निराळाचा आपला त्याने दुखावली. कोणाला आम्हाला भेटण्यात आली. तो दरबार उतरला आणि पवित्र शास्त्राप्रमाणे आणि सगळ्यात सगळा जीवनाच्या श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपल्या विनंती आपण प्रभूच्या गेलेल्या प्रत्येक प्रार्थनेनंतर आपण उत्तर असेल. प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप लेओ बिशप थॉमस धर्मगुरू व व्रतस्थ यांना वंशी ख्रिस्तसभेत पवित्र त्रैक्याप्रमाणे ऐक्य निर्माण करण्यात कृपा व चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले राज्यकर्ते व अधिकारी यांनी स्फुटिकतेच्या भावनेने खतपणे न घालता आपल्या देशातील सर्व स्तरातील नागरिकांमध्ये ऐक्य निर्माण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. अतिपवित्र त्रैक्याचे रहस्य हे ख्रिस्ती श्रद्धेचे आणि जीवनाचे मूलभूत रहस्य आहे व ते केवळ विश्वासाने व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जाणून घेता येईल. हे रहस्य जाणण्यासाठी आपल्या ईश्वरी कृपाचा लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मधर्मातील सर्व धार्मिक अधिकारी व कापांची यांच्या सुसंवादाद्वारे ऐक्यातील प्रेमाची भावना वाढीस लागावी. तसेच सर्व ख्रिस्ती कुटुंबामध्ये पालक व मुले प्रेमाच्या बंधनात एकत्र राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सोमवारपासून म्हणजे उद्यापासून नव्याने रुजू होणाऱ्या सर्व प्रमुख धर्मगुरू, सहाय्यक धर्मगुरू, प्राचार्य व इतर पदाधिकारी यांच्या प्रेषित कार्यावर प्रभूंचा भरपूर आशीर्वाद असावा व त्यांना चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या धर्मातील सर्वांवर विशेष करून जे आजारी आहे अशावर प्रभूंचा वर्चस्व असावा. जगात सर्वत्र विशेषतः इतर देशात शांती नांदावी. आपल्याला चांगले हवामान मिळावे. पावसाला वेळेवर सुरुवात व्हावी. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक गरजांमध्ये आजची लोक आपला वाढदिवस साजरा करीत आहेत.
त्यांच्या इच्छा मनोकामना परमेश्वराने पूर्ण कराव्यात. आपले जे काही भाविक पर्यटनासाठी घरापासून दूर गेलेले आहेत त्यांचा प्रवास सुखरूप व्हावा आणि आपल्याला योग्य वेळी योग्य मुबलक असा पाऊस लाभावा म्हणून प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर तिथे आम्ही या विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवलेल्या आहेत. आमच्या श्रद्धेतील उणीवा तुझ्या प्रेमाने भरून काढू, आम्हाला आशीर्वाद द्या. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. बंधू भगिनीनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ मी त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आमच्या परमेश्वरांनी दाने पवित्र कर व त्याच्याद्वारे पूर्ण दान म्हणून आमचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हावर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र त्रैक्याच्या रहस्यावरील आमची श्रद्धा आम्ही मोठ्या आनंदाने प्रकट करतो, कारण देवतत्व एक असलेले असे 3 व्यक्तींचे ऐक्य आहे. तुझा एकुलता पुत्र व पवित्र आत्मा यांच्याबरोबर तू एकमेव परमेश्वर आहेस. तुझे वैभव हे तुझ्या पुत्राचे व पवित्र आत्म्याचेही वैभव म्हणून तू प्रकट केले आहेस. श्रेष्ठतेमध्ये समतुल्य अशा 3 व्यक्तींची एकच ऐश्वर्य, एकच प्रभू व एकच परमेश्वर म्हणून तुझ्या शाश्वत गौरवाद्वारे अखंड आराधना करणे उचित आहे. आणि म्हणून स्वर्गीय दरबारात दूत आणि महादूत, करुबीम आणि सेराफीम यांच्याबरोबर सर्व गायक वृद्धांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव म्हणतो. प्रभू खरोखर पवित्र आणि सर्व पावित्र्याचा उद्गम आहेस.
पिताने आमच्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त व्हावे म्हणून तू त्यांच्यावर वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पण केले जाईल. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुमचे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या म्हणून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. ते प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यासाठी तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनंती. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या जगदीशव्यापी ख्रिस्त सभेची आठवण करावी. देवांचे पोप पाऊस आमचे देशक आणि सर्व याचक वर्ग यांच्यासह ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण आविष्कार झाला. ज्या आमच्या अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत, जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धर्मकुमारी मरिया, तिचापती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगांमध्ये ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, विशेष करून संत पॉल आणि संत पीटर, त्यांच्यावर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभाग असून तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण गायनात घेऊया.
हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापी करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य. प्रभू, तू माझ्या चरणाखाली यावेस की माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे माझा.
हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या ईश्वरी जीवनात आम्ही आता देखील सहभागी होऊ शकतो याची खूण म्हणून या ख्रिस्त शरीराद्वारे तू आम्हाला तुझे शरीर व रक्त सेवन करावयास देतोस. तुझ्या स्वर्ग राज्यात तुझ्या ईश्वरी जीवनात पूर्णपणे सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला मिळून दे. तू सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. चर्च परिवाराला माझा सप्रेम नमस्कार आणि प्रेज द लॉर्ड. बदल हा सृष्टीचा नियम आहे असं म्हणतात, पण जेव्हा एखादी जिवलग व्यक्ती दूर जाते तेव्हा हा नियम स्वीकारणं मनाला खूप जड जाते. आज आपले डोळे जरी पाणावलेले असले तरी हृदय मात्र कृतज्ञतेने भरून आले आहे. गेल्या 4 वर्षापासून आपल्या सेंट पॉल चर्चमध्ये फक्त एक धर्मगुरू म्हणून नव्हे तर आपल्या कुटुंबाचा एक मुख्य भाग बनून ज्यांनी आपल्याला सांभाळलं, आपल्या लाडक्या फादर लिओ यांना सप्रेम निरोप देण्यासाठी आज आपण सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत. फादर 4 वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही आपल्या पॅरिशमध्ये आलात तेव्हा कदाचित आमच्यासाठी तुम्ही एक नवीन चेहरा होता, पण आज 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या नवीन पॅरिशमध्ये जाण्यासाठी सज्ज होत आहात तेव्हा तुमच्या मागे विश्वास, प्रेम आणि सुंदर आठवणीचा एक न विसरणारा ठेवा सोडून जात आहात. आजच्या या क्षणी सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचे एक सुंदर अजरामर असलेले गाणे आज आपल्या सर्वांच्या भावना अचूक व्यक्त करीत आहेत. यादों की बारात निकली है आज दिल के द्वार से, सपनों की शहनाई याद दिले कल के प्यार से. फादर, खरंच आज आमच्या मनाच्या दारातून तुमच्यासोबत घडवलेल्या सुंदर आठवणीची ही बारात जात आहे. तुमच्या प्रत्येक प्रवचनाने आम्हाला जगण्याची नवी दिशा दिली. तुमच्या प्रार्थनेने आमचा विश्वास अधिक दृढ केला. या 4 वर्षातील तुमच्या प्रत्येक क्षण आमच्यासाठी मौलाचा आहे. चार वर्ष म्हणजे तब्बल 1460 दिवस. या काळात फादर लिओ यांनी आपल्या प्रत्येक सुखात आणि दुःखात पाठीशी गंभीरपणे उभे राहिले. त्यांनी आपल्या नवजात बालकांना बाप्तिस्मा दिला, विवाह बंधनांना आशीर्वाद दिले, दुःखाच्या काळात आपल्याला धीर दिला आणि आमच्या चर्चमधील तरुणांना संपूर्ण कम्युनिटीला नेहमीच नवीन ऊर्जा दिली. ह्या फादराविषयी आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आपले लाडके धर्मगुरू फादर अम्ब्रोस फर्नांडिस यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करत आहे. प्रथम मी फादरांच्या सन्मानार्थ नवीन फादर येणार आहेत त्यांच्या स्वागतार्थ ज्या सिस्टर्स इथून वरती झालेल्या आहेत, सिस्टर ग्रेसी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण परिवर्तन विशेषांक प्रसिद्ध करीत आहोत. अनेक लोक मला विचारत होते, फादर सुट्टीला कुठे गेले, सुट्टीला काय करतात? तर या दिवसात मी अंक बनवण्याच्या कामामध्ये होतो. त्यामध्ये विविध संघटना, गावपरिवार आणि परिवर्तन संपूर्ण संपादकीय मंडळ यांनी मदत केलेली आहे. त्यासाठी विशेष करून मोजेस लोपेस आणि फादर बॅप्टिस्ट डाबरे यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे आणि रेस मास्तर आणि फादर लिओ यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण मानपत्र तयार करण्यासाठी ग्रीनन लोपेस आणि मनीषा तर यांनी मदत केलेली आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण जी मांडणी करण्यासाठी संपूर्ण दिवस
नीलम प्रिंटिंग प्रेसमध्ये अलका रॉड्रिक्स, विकी ब्रिटो आणि एलिस मास्टर यांनी मला मदत केलेली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानत आहे. तर आपल्या फादरांचा सन्मान करण्यासाठी फादरांच्या हस्ते आज आपण या मासिकाचं विमोचन करत आहोत. फादर जीव, तुम्ही सन्मानाने या मासिकाचं विमोचन करावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे. परिवर्तन या अंकाचं विमोचन झाल्याचं तर या अंकामध्ये एक विशेष बातमी आहे की तुम्हाला आकर्षित करेल. ते म्हणजे आपल्या चर्चचा संपूर्ण जमाखर्च मी तिथे दिलेला आहे. अगदी थोडक्यातच दिलेला आहे. तुम्हाला मी वचन दिल्याप्रमाणे दर 4 महिन्यानं मी तुम्हाला चर्चचा जमाखर्च देणार आहे. तर आता वर्ष पूर्ण झालेलं आहे. 12 महिन्यामध्ये आपल्या चर्चची काय स्थिती आहे हे मी आज तुमच्याकडे मांडत आहे. संपूर्ण चर्चचं दान 1 जून 2025 तर 31 मे 2026मध्ये 47,47,568 एवढं झालं. त्यामध्ये जवळजवळ 6 लाखाचं भाडं आपल्याला बँकेकडून आलेलं आहे. तर एकूण 47,47,568 ही आपली जमा आहे. आपला खर्च आहे. आपण महिन्याचे 2 कलेक्शन मे बदल्यांचा दिवस वेगवेगळ्या धर्मगुरू वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये जात असतात. आपल्याकडून बसायला म्हणून फादर कॅल्क्युलेटर वाटणी जात आहे. त्यांच्या जागेवर फादर आकाश उमा येत आहे आणि आपले लाटकी फादर विरो हे संत पीटर चर्च कर्नाटक जात आहे. त्यांच्या जागेवर फादर प्रॅक्टिस डाबरे म्हणून ते आपल्याला सहाय्य करण्यासाठी आहे. फादर देवविषयी काय म्हणतात? एका खरगोश अशा मोठ्या कुटुंबातून आहे. दास धर्मकामात खरगोश कुटुंबीय एक नावाजलेलं त्यांचं नाव आहे. अशा धार्मिक शैक्षणिक वारसा जपलेले अशा कुटुंबातून त्यांना आचरण झालेलं आहे. माझ्या आईचं मामाकडं खरगोश कुटुंबियात आहे. तसे पाहिजे तर ते माझे मामी भाऊ झाले. त्यांचे वडील शिक्षक होते, माझे वडील शिक्षक होते आणि वडील शिक्षकांची फार मोठी मैत्री होती. त्यामध्ये माझ्या एका भावाची पदरी म्हणून त्यांचे वडील आहेत. आजही आई वडील हयातीत आहे. वडिलांचं वय 97, आईचं 90. अशा प्रदीर्घ असं वय आलेलं अशा आई वडील पात्रांना लाभलेले देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे की जे धर्मगुरू आजही आपल्या आई वडिलांची सेवा करू शकतात, त्यांना पाहू शकतात. हे देवाची त्यांच्यावर फार मोठी कृपा आहे. फादर व्हिडिओ एक झपाटली की वयाच्या 33व्या वर्षी ते धर्मगुरू होण्यासाठी सेमिनारीत रुजू झाले आणि त्या 13 वर्षाच्या कालावधीत कार्यरत करीत असताना, नोकरी करीत असताना हरित रसायन चळवळ आणि युवा चळवळ त्याची ते अगदी हिरवीने त्याने सक्रियतेने कार्य केलं. फादर डिब्रिटो आणि फादर जोएल यांचा विशेष प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे आणि अशा या दिशेतून घडले फादर लिओ आज धर्मगुरू झालेले आहे. धर्मगुरू झाल्यानंतर प्रथम 6-5 वर्ष लिडिंग मॅगझाईन चर्च मुळगाव येथे त्यांची नेमणूक झाली. वाडवळ या कम्युनिटीमध्ये त्यांनी सुंदर कार्य केलं. त्यांची भाषा शिकते आणि त्यानंतर ते 5 वर्षांनी तलासरी येथे कार्य झाले. तलासरी मिशन संपूर्ण त्यांनी निंजून काढला. मिशनरी भाषा शिकले. वारली भाषा त्यांनी अस्करीत आजही ते बोलत असतात आणि त्यानंतर बिशप आणि त्यांची नेमणूक उपारी वाडवाडा समाज आपल्या संत पॉल नागपाडीने केलेली आहे. 4 वर्षांचा त्यांचा सहवास आपल्या सर्वांना प्रेमदायी असा आनंद देणार होता. माझं 1 वर्ष त्यांच्याबरोबर जे मी घालवलं ते अगदी एक भाऊ, एक बंधू, एक सखा, एक मित्र, एका ताटात आम्ही जेवणारे, एका प्यालात आम्ही पिणारे असे धर्मगुरू आज संपूर्ण धर्मप्रांताला आम्ही आदर्श जणू काही दिलेला आहे.
कुठलीही गोष्ट असो आम्ही एकमेकांना सांगितल्याशिवाय राहिली नाही. वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक चर्चा संपूर्ण कार्य करत असताना आम्ही खूप मोठी चर्चा केली आहे. आमच्या ब्रेकफास्टच्या टेबलावर, मुलांची डिनरच्या टेबलावर सतत आम्ही पॅरिसविषयी डान्स केलेला होता. पॅरिसविषयी आम्ही सतत चर्चा विनिमय करत होतो आणि त्यानंतरच 12 महिन्यात अनेक उपक्रम आम्ही पॅरिसमध्ये करू शकतो. फादर यो माझे जणू काही उजवे हात होते, तो हात जणू काही बिघडला, परंतु परमेश्वर आपल्याला ते काढत नाही. आंधळा मागतो एक डोळा देव देतो, 2 डोळे. तर फादर प्रॅक्टिस झाले तरुण असलेले प्रवक्ता फादर प्रकाश हे बसायला लागले आहे. त्यांनी मला सांगितलं, फादर मी तुम्हाला संपूर्ण वर्षभर मदत करण्यास तयार आहे. तर फादर मी कर्तव्य शिस्तबद्ध आयोजन केले, अगदी उत्कृष्ट सिस्टमॅटिक आणि लोकांसाठी केलेले कार्य. लहान मुलांना आज जवळजवळ 300 जणांची नावं त्यांना पाडली. आज संपूर्ण कुटुंबापर्यंत ते पोहोचलेले आहे, प्रत्येक गावापर्यंत त्यांना पोहोचलेले आहे. आणि या 4 वर्षात केलेलं कार्य त्याबद्दल आपण परमेश्वराचे विशेष आभार मानूया. फादर योग जर आपलाच आहे, तुम्ही इथे कधीही या. एक सावली तुमच्या हातात देतो. कधी दरबार उघडा, रात्री अपरात्री तुम्हाला यावंसं वाटतं, दिवसा यावंसं वाटतं, कुठेही मंडळात मजा वाटते, तुम्हाला अंगाळून घरी जायचं असेल, कुठेही तुम्ही प्रवचनाला लागला असाल, ते घर आपलंच आहे. जणूबाई तुम्ही आमची कन्या, आम्ही तुम्हाला सासरी पाठवलेलं आहे. माहेरच असतं आणि अशा माहेरी आम्ही बाप म्हणून तुम्हाला स्वीकारतो. तुमचे सर्व कुटुंबीय म्हणून तुमचा आम्ही स्वीकार करत असतो. असेच तुम्ही यायचा, राहायचा आणि आमच्यावर प्रेम करता. जाता जाता हेच एक गीत म्हणेन, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. आपण मग बोलू, चलते चलते मेरे गीत याद रखना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना, कभी अलविदा ना कहना. धन्यवाद फादर अम्ब्रोस. आता मी ग्रीनल लोपिस यांना विनंती करत आहे, त्यांनी पुढे येऊन मानपत्राचे वाचन करावे. मानपत्र रेव्हरंड फादर लिओ फर्गूस. आदरणीय माननीय फादर लिओ, ख्रिस्ती धर्माच्या शिकवणींचे पालन करून, चर्चचे कामकाज सांभाळून, लोकांना बायबलचे ज्ञान देऊन, समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करून, येशू ख्रिस्तांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्यास प्रवृत्त करणारी व्यक्ती म्हणजेच धर्मगुरू. आणि या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या वर्तनातून, तुमच्या दैनंदिन आचरणातून अगदी खऱ्या करून दाखवल्या. दिनांक 1 जून 2022 रोजी बिशप महोदयांनी तुमची नियुक्ती या आपल्या नांदबाट धर्मग्रामात सहाय्यक धर्मगुरू म्हणून केली. आपल्यासोबत मुळगाव आणि मिशन विभाग या धर्मग्रामातील कामांचा अनुभव घेऊन तुम्ही नांदबाटला आला. अंगची हुशारी, प्रखर वक्तृत्व, शिस्तबद्धता, स्पष्ट वक्तेपणा या गुणवैशिष्ट्यांनी आपण उत्साहाने आपले प्रेषितीय कार्य सुरू केले. मुळातच घरचे धार्मिक वातावरण, आपले ईशज्ञान, धर्मज्ञान यामुळे कधी तुम्ही नांदबाटमधील प्रत्येक व्यक्तींच्या मनात घर केले ते आम्हालाही कळले नाही. लहानात लहान, प्रौढात प्रौढ आणि ज्येष्ठात ज्येष्ठ अशी स्वतःची उत्तम प्रतिमा तुम्ही निर्माण केली. संडे स्कूलच्या मुलांना लावलेली शिस्त, त्यासाठी गावोगाव स्थापन केलेली बालमंडळ,
युवकांना प्रत्येक कार्यक्रमासाठी दिलेले प्रोत्साहन, त्यांची समूह बांधणी आणि ज्येष्ठ नागरिकात बसून त्यांच्याशी मायेने केलेली विचारपूस नानभाटकर कधीच विसरणार नाही. फादर, गेली 4 वर्षे आपण या नानभाट धर्मग्रामात जरी सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य केले असले तरी आपल्या कर्तृत्वाने आपण आपले मोठेपण सिद्ध केले आहे. आपल्या कार्याची नोंद घेत बिशप महोदयांनी आपली निवड मूलगामी ख्रिस्ती समूह बांधणीच्या सहाय्यक धर्मगुरूच्या पदी केली. आपली आणि आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. आपली वाचनाची आवड, बायबलचा सखोल अभ्यास आणि दैनंदिन जीवनातील घटना या सर्वांचा संदर्भ घेऊन आपण खणखणीत आवाजात आपल्या प्रवचनाद्वारे केलेले प्रबोधन आणि वेळप्रसंगी केलेली समाजाची कान उघडणी आपल्या हुशारीचा, निर्भीडतेचा प्रत्यय देणारी आहे. मात्र या सर्वात आपण आपली सत्यप्रियता आणि नम्रता कधीच सोडली नाही. लोकांचा रोष पत्करणे आपण स्वीकारले, पण स्वभावात आणि ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यात कोणत्याही प्रकारची तडजोड आपण केली नाही. ख्रिस्ताच्या सेवकाचा महान गुण तो अजून काय वर्णावा. आपल्या या स्वभाव वैशिष्ट्यामुळे कदाचित आपला मनस्ताप होईल, समाज आपल्याला विशेषणं लावतील. आपण मात्र ख्रिस्तासाठी सारं सहन करीत राहाल आणि सुवार्ता प्रसार करीत जाल, यात तीळ मात्र शंका नाही. फादर, आपल्याला परमेश्वराने अनेक देणग्यांनी समृद्ध केले आहे. त्यातील एक म्हणजे आपला गायनाचा गळा. आपला आवाज म्हणजे साक्षात सरस्वती. गायनासाठी लागणारा आवाजाचा गोडवा, योग्य पट्टी, स्पष्ट शब्दोच्चार आणि भारदस्तपणा यामुळे मिसाबली सूरमयी होणारच. आम्ही नानभाटकरांनी आपल्या उत्तम गायनाचा पुरेपूर अनुभव घेतला. आपल्या नानभाटमधील प्रौढ, ज्येष्ठ अथवा महिलांच्या मेळाव्यात आपण गायन सादर केलं नाही तर तो कार्यक्रम पूर्ण होणारच नाही, अशी एक व्याख्याच आपण तयार केली. ख्रिस्ताचे प्रेषितीय कार्य करताना आपली गायनाची आवड अशीच जपत राहा. शेवटी करून जावे बरेच काही, निघून येथून जाताना. करून जावे बरेच काही, निघून येथून जाताना. गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवटी घेताना. निरोप शेवटी घेताना. गेल्या 4 वर्षात आपण या नानभाटसाठी, नानभाटकरांसाठी अध्यात्माचे धडे दिले. ख्रिस्त शिकवणुकीचा आग्रह धरून नानभाटच्या परिवर्तनासाठी खारीचा वाटा उचलला, मात्र प्रसिद्धीपासून दूर राहिला. आणि आज या नानभाटच्या भूमीतून संत पीटर धर्मग्रामात ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून जात आहात. आपल्या बदलीच्या निमित्ताने आपण जरी दुरावणार असलो तरी नानभाटकरांच्या मनात मात्र आपलं स्थान कायम राहणार आहे. यापुढील आपल्या प्रेषितीय कार्यात परमेश्वराने आपल्याला बळ द्यावे, पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन, प्रेम आणि ज्ञान लाभावे. लोकांचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी मरिया मातेची मध्यस्थी सदैव आपल्यासोबत असावी. आपल्या कार्यात आपले रक्षण व्हावे आणि आपल्याला उत्तम निरोगी आयुष्य लाभून आपले व्यक्तिमत्व उजळावे, हीच प्रभुचरणी प्रार्थना. आणि शेवटी आपल्याच आवडते गीतातील 2 ओळी, जिंदगी के सफ़र में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आम्ही नानभाटकर मात्र भविष्यात नानभाटमधील प्रमुख धर्मगुरू म्हणून आपली वाट पाहतो आणि तोपर्यंत आपल्या पुढील प्रेषितीय कार्यास सुयश चिंतितो आणि शुभेच्छा देतो. आपलेच प्रमुख धर्मगुरू फादर अम्ब्रोस फर्नांडिस, धर्मग्रामस्थ, संत पॉल चर्च, नानभाट. फादर, मानपत्र परिवर्तन अंकात छापलेलंच आहे आणि फादर आपल्या अगोदर आपलं मानपत्र अर्नाळ चर्चमध्ये पोहोचलेलं आहे. थँक्यू.
आता तो क्षण आला आहे ज्याची आपण मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम मी देवाला धन्यवाद देतो. हे परमेश्वर पित्याने माझी नानभटमध्ये संत पॉल चर्च इथे 4 वर्षासाठी नेमणूक केली आणि 4 वर्ष इथे आपल्या सोबत राहायची, आपल्या सेवा कार्य करण्याची संधी दिली परमेश्वराने. त्याबद्दल त्या परमेश्वर पित्याला धन्यवाद. या 4 वर्षामध्ये 3 वर्ष फादर अब्राहम व आता 1 वर्ष फादर अम्ब्रोस यांचा मला सहवास लाभला. दोन्ही फादर विशेषतः फादर अम्ब्रोस यांनी माझा फार मोठा सन्मान केला. त्यांनी मला पॅरिश प्रिस्ट म्हणूनच त्यांनी पहिल्याच दिवशी सांगितलं आम्ही दोघे पॅरिश प्रिस्ट आहोत होते आणि तसाच पद्धतीचा माझ्यावर विश्वास ठेवला. नेहमी पाठिंबा दिला, नेहमी प्रोत्साहन दिलं, सगळ्या कामाला त्यांनी नेहमी ग्रीन सिग्नल दिलं आणि त्यांचं सहकार्य लाभत गेलं. म्हणून जे काही उपक्रम राबवत गेलो ते त्यांच्या पाठिंब्याने, सहकार्याने. फादर अब्रोस यांच्याकडे भरपूर आयडिया, प्लॅनिंग, संघटनांचं गेट टुगेदर, इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व, त्यांची दिलदार वृत्ती, त्यांचं उदारपणा, ही सगळी जे गुण वर्षभरात अनुभवले आहेत ते निश्चितच माझ्या पुढच्या भावी पालखी कार्यामध्ये उपयोगी पडतील. तर थँक्यू फादर तुमच्या वर्षभराच्या या सगळ्या सहकार्याबद्दल. मी जेव्हा इथे आलो तेव्हा सुरुवातीला मोजके ओळखीचे लोक माझे होते, 4-5 लोक युवदर्शनचे माझे ओळखीचे होते. परंतु आता 4 वर्षानंतर जाताना संपूर्ण पॅरिश, आता स्टॅलिनने सांगितलं त्याप्रमाणे संपूर्ण पॅरिश माझा परिवार झालेला आहे, माझं कुटुंब झालेलं आहे. हीच फार मोठी कमाई आहे माझ्या दुसरे का कोणत्याच गोष्टीची गरज नाही. तुम्ही सांगितलेलं आहे या तुम्ही इतकं मोठं प्रेम दिलेलं आहे, शुभेच्छा देत आहात आणि सगळं हे बघून की कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तर आपल्या सगळ्यांचं प्रेम असंच राहावं तुमची मी सदिच्छा व्यक्त करतो. सगळ्यांना मी मिस करेन. सगळ्यांची मला आठवण येत नाही. तर सगळ्यात जास्त मी मिस करेन ते आपले संडे स्कूलची मुलं की त्यांच्या समवेत मी जास्त असायचो आणि ती मला जास्त आवडायची. आणि म्हणून या सर्व मुलांना मी कालच सांगितलं तुमची नावं मला माहिती आहेत, त्यामुळे तुमच्यासाठी मी रोजच्या प्रार्थनेत आठवण करत जाईल. या 4 वर्षात धर्मगुरू म्हणून मला जे काम सोपवलेलं होतं, प्रभूचं कार्य करणे, जागृती करणे, येशूचे विचार पसरवणे आणि हेच काम मी करत राहिलो. हे करत असताना आणि काही वेळेला कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कोण हर्ट झालं असेल तर मी मनापासून त्याची क्षमा मागतो. हेतू तो नव्हता, पण हेतू फक्त जागृती करणे हाच होता. तर त्या गोष्टीची देखील दखल घेतो. आम्ही एक परिवार सोडला, एक कुटुंब मी सोडून आलो, पण इथे मला 750 कुटुंब मिळाले. आईवडिलांचं प्रेम, ज्येष्ठ नागरिकांकडून आई आणि वडील यांचं प्रेम मिळालं. कधीच मला जाणवलं नाही की जेव्हा बुजुर्ग माणसांनी आस्थेने चौकशी केली तेव्हा जणू काही माझे वडील किंवा माझी आई चौकशी करत आहे असं मला माझ्या माता भगिनीमध्ये ते जाणवलं. आणि त्यानंतर इतर लोकांनी भावा बहिणीचं प्रेम दिलं, तर त्याबद्दलही मी मनापासून तुमचे आभार मानतो. सुरुवातीला वाडवळ कम्युनिटीमध्ये, त्यानंतर आदिवासी विभागात काम केल्यानंतर बिशपांनी आपल्या लोकांमध्ये मला आणलं, कुपारी लोकांमध्ये, आणि आता कुपाऱ्यातून कोळी लोकांमध्ये. म्हणजे जणू काही सगळ्या लोकांचा अनुभव घेण्यासाठी, सगळ्या कल्चरचा आणि परंपरेचा अनुभव घेण्यासाठी माझी तिथे जणू नेमणूक होत आहे. आणि मी तुम्हाला विसरणार नाही, तुम्ही मला पण विसरू शकत नाही, कारण रोजच्या दिवसामध्ये माझं नाव असतेच, त्यामुळे माझ्या नावाचं विस्मरण होऊच शकत नाही. तर जेव्हा लोक सांगतात फादर अर्नाळाला बरं आहे, अर्नाळा म्हणजे मावरं आहे, तर फक्त मावरं नाही, तिथे काम पण आहे. तिथे तिकडची लोक कष्टाळू आहेत. 4000 भाविक आहेत, आपल्यापेक्षा 1000 लोक जास्त आहेत. तिथे आम्ही 3 धर्मगुरू असणार आहोत. तिथे आपली 10वीपर्यंत शाळा आहे आणि शाळा चर्च असं मोठं काम तिथे असणार आहे. तर
तर माझ्या या नवीन कामासाठी देखील तुमच्या सदिच्छा शुभेच्छा बरोबर राहू द्या. आपल्या होली क्रॉसच्या सिस्टर्स आणि विशेषतः सर्व संघटना, सगळ्यांचा नामोल्लेख मी ते करत नाही, पण जेवढ्या संघटना आहेत, शेवटी आम्ही धर्मगुरू एकटे काहीच करू शकत नाही तुमच्या आधाराशिवाय. ज्या काही संघटना इथे आहेत, पॅरिश काउन्सिलपासून तर विविध संघटना, आपल्या कॉयर, उपासना, युवा संघ, इन्सेंटिव्ह फॉर, अनेक ज्या सोडॅनिटी, ज्येष्ठ नागरिक, या सगळ्या संघटनांनी आम्हाला आधार दिला, आमचे हात बळकट केले, त्यामुळे आम्हाला हे करता आलं. तर सर्व संघटनांचे मी मनापासून आभार मानत आहे. आपल्या होली क्रॉसचे ही आभार मानत आहे. आणि तुम्ही, मी सुरुवातीला सांगितलं की मला काहीच नव्हतं, तुमचं प्रेम, तुमच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि प्रार्थना, ही जी शिदोरी आहे, हा जो 4 वर्षाचा अनुभव आहे, हेच घेऊन मी प्रवासाला निघणार आहे. आणि ह्याचाच वापर मला माझ्या भावी आयुष्यात होणार आहे. मी जेव्हा 5 वर्ष तलासरीवरून इथे आलो, तेव्हा त्या लोकांकडून जे काही शिकलो ते मला पालखी कार्यात शिकता आलं. म्हणून हा सगळा अनुभवच मला भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे. पुन्हा एकदा त्या परमेश्वर त्याला धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्याबरोबर मी सदो फार काही लांब नाही, इथेच आहे, अधूनमधून येत जाईल. थोडंसं जाताना अंतःकरण जड वाटते, परंतु एक गोष्ट आहे, फार लांब नाही, जवळच आहे, पण भेटत राहू. सगळ्या सहकार्याबद्दल, प्रेमाबद्दल पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानतो. आणि असंच प्रेम आपलं राहू द्या. येणाऱ्या फादरना देखील असंच सहकार्य करा. आपल्या पॅरिशला 50 वर्ष झालेली आहेत, 100व्याकडे आपण वाटचाल करत आहोत. आणि तेव्हा संत पॉल चर्च नांदबाडची उत्तरोत्तर अशी प्रगती होत राहू, आणि ती प्रगती आमच्या कानापर्यंत, संपूर्ण डायसिसपर्यंत येत राहू. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. गॉड ब्लेस यू. खूप खूप युरोपाचे कार्यक्रम घडून आणण्यासाठी परवानगी देणारे फादर हिरो, कारण त्यांना आम्हाला तयार करावं लागलं की फादर प्लीज आम्हाला सँड ऑफ द्यायचं आहे. त्यांची इच्छा नव्हती, वाजागाजा होऊ नये, परंतु तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम दिलेलं आहे गेल्या 4 वर्षांमध्ये की त्याची पोचपावती आम्हाला देणं आजच्या दिवशी खूप गरजेचं होतं. आणि तुम्ही ती संधी आम्हाला दिलीत, त्याबद्दल तुमचे विशेष आभार. आजचा हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी ज्यांचं विशेष मार्गदर्शन लागलं ते म्हणजे आपले फादर अँड्रूज, यांचे देखील आम्ही आभार मानतो. तसंच हा संपूर्ण कार्यक्रम घडून आणण्यासाठी आम्ही मानपत्र, परिवर्तनची छपाई त्याची जुळवून आणण्याची जी काही मदत होती, तसेच सर्व ज्या संघटना आहेत, अगदी पॅरिश काउन्सिलपासून तर विविध संघटनांनी फादरांना त्यांच्या परीने सँड ऑफ दिलेला आहे. आणि आज आपण सर्व एकत्रितरित्या देत आहोत. तर त्या सर्व संघटनांचे, ज्या सर्व व्यक्तींनी हातभार लावलेला आहे, त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटी ज्यांची मानायचे ते म्हणजे आपण सर्व धर्म ग्रामस्थ आजच्या दिवशी आपण सर्व हजर राहिलात. सर्वजण तुम्ही थांबून राहिलात, म्हणजे विसाच्या वेळे पलीकडे आहे आणि तुम्ही शांततेने या कार्यक्रमात सहभागी झालात. त्यामुळे आम्ही तुम्हा सर्वांचे देखील आभार मानत आहोत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फादर लिओ फॉर ऑल युअर कॉन्ट्रीब्युशन्स फॉर द पॅरिश. थँक्यू वन्स अगेन. बंधू भगिनींनो, आपली मानवतेने खाली वागणूक देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. सर्वसमर्थ परमेश्वर, त्याचा पवित्र आत्मा आपल्यावर सतत राहू आणि आपल्यामध्ये ऐक्य भावना विकसित राहो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. मिसा समाप्त झाली आहे.